नमस्कार, मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे YouTube चॅनल सुगंधा घडी टॉक्स। माझ्या या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रहो, मागच्या वर्षी वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये खाद्यपदार्थात उंदीर सापडल्याने खूपच खळबळ माजली होती। असाच काहीसा एक प्रकार आपण भिवंडी येथे देखील पाहिला। भिवंडीमध्ये एका कारखान्यात म्हस आणि रेडा यांच्या चरबीपासून तूप तयार करण्यात येत होतं आणि त्याचा पुरवठा हॉटेलना केला जात होता। अशा काही तक्रारी आल्यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासनाने हॉटेल्सवर कारवाईचा बडगा सुरू केलेला आहे। स्वच्छतेचे नियम, कचरा कुंड्या, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, खाद्यपदार्थांचा दर्जा, हॉटेल व्यवसाय परवाना, नूतनीकरण इत्यादी सर्व निकषांवर ही कारवाई केली जाणार आहे। फक्त सर्वसाधारण हॉटेल्स नाही तर पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स, आउटलेट्स, रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली विकले जाणारे खाद्यपदार्थ यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे, असं अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायुक्त शैलेश आढाव यांनी सांगितलेलं आहे। नुकतीच लोअर परळमध्ये एक हॉटेल बदमाश याच्यावर विनापरवाना व्यवसाय करत असल्याबद्दल कारवाई केली गेलेली आहे। या वर्षाच्या सुरुवातीला 67 हॉटेल्सना नोटीस धाडून त्यांच्यावर कारवाईचा बडगा अन्न आणि औषध प्रशासनाने उगारलेला आहे। शिवाय रस्तोरस्ती, गल्लोगल्ली आणि चौपाट्यांवर जे खाद्यपदार्थ विकले जातात त्यातून अन्नबाधा होत असल्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावं आणि प्रशासनाकडे तक्रार करावी, असं आवाहन एफडीएने केलेलं आहे। त्यानिमित्ताने मला इथे एक सुचवावंसं वाटतं की हॉटेल आणि ढाब्यामधले जे कर्मचारी आहेत त्यांना नख कापणं, केस कापणं याबरोबरच हेअर कॅप घालणं, ॲप्रन घालणं आणि हँड ग्लोव्ज घालणं हे देखील सक्तीचं केलं गेलं पाहिजे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ। तोपर्यंत धन्यवाद।